Good morning students and welcome back to the class of compulsory English. We are learning the part of grammar from our syllabus, and in last lecture we have completed the part of articles, and in this lecture we will begin the topic with the tenses. You have studied tenses. You have seen present tense, past tense and future tense and four forms of those tenses. In this syllabus, we will see uses of tenses and how they are used in English language. Okay, so I will read it out and I will explain it to you. The word tense refers to different forms of a verb, which tells us when the action referred to happens. Tense हा जो शब्द आहे हा या ठिकाणी क्रियापदाची विविध रूपं आपल्या समोर मांडून ठेवतो आणि कुठली क्रिया कुठल्या पद्धतीने घडली, केव्हा घडली हे तो आपल्याला सांगत असतो. बिफोर, ॲट द टाइम ऑफ और आफ्टर द मोमेंट ऑफ स्पीच. आधी घडली, वेळ सुरू असताना घडली की नंतर घडली, त्या ठिकाणी भाषेनुसार आपल्याला ते कळते. देर आर टू मेन टेन्सेस इन इंग्लिश. इंग्रजी भाषेमध्ये दोन मुख्य काळ आहेत, द प्रेझेंट टेन्स अँड द पास्ट टेन्स. वर्तमान काळ आणि भूतकाळ. ईच ऑफ दीज इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ सब टेन्सेस. यापैकी प्रत्येक काळ काही उपकाळांमध्ये डिवाइड केलेला आहे, विभागला गेलेला आहे. The complete system of tenses is as follows. ती सिस्टीम पुढील प्रमाणे आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स और कंटिन्युअस टेन्स, तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्स. तसाच सिंपल पास्ट टेन्स, पास्ट प्रोग्रेसिव्ह और कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह और कंटिन्युअस टेन्स. हे चार पार्ट तुम्ही प्रत्येक टेन्सेसचे शिकलेले आहात. इन इंग्लिश, verbs have two different tense forms that indicate whether something occur in the present or in the past. इंग्रजीमध्ये क्रियापदाची दोन मुख्य रूपं आहेत, जे आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला कळते किंवा जे आपल्याला सुचवते की गोष्ट जी घडलेली आहे ती पास्ट टेन्स मध्ये घडली किंवा ती प्रेझेंट काळामध्ये घडत आहे. फॉर एक्झाम्पल, वी गो टू स्कूल एव्हरी डे. आम्ही दररोज शाळेत जातो. प्रेझेंट टेन्स फ्रॉम गो, फॉर्म ऑफ गो इंडिकेटिंग अन ॲक्शन टेकिंग प्लेस ॲट द प्रेझेंट टाइम. त्या ठिकाणी क्रियापदाचं जे रूप आहे गो, तर त्या ठिकाणी ते आपल्याला असं सुचवते की जी क्रिया आहे ती प्रेझेंट टेन्स मध्ये घडलेली आहे. ठीक आहे. वी वेंट टू स्कूल येस्टरडे. पास्ट टेन्स ऑफ फॉर्म ऑफ गो इंडिकेटिंग ॲक्शन्स इन द पास्ट. आता दुसऱ्या वाक्यामध्ये वेंट जे वापरलेला आहे तो गो या फॉर्मचा पास्ट टेन्स आहे आणि त्यावरून आपल्याला असं कळते की घटना भूतकाळात घडलेली आहे. बट इफ यू वॉन्ट टू टॉक अबाउट an action that is expected to take place in the future, there is no separate tense or form of the verb that can be used. For example, he will go to school tomorrow. परंतु जेव्हा आपल्याला असं सांगायचं असते की एखादी ॲक्शन ही भूतकाळामध्ये घडेल, तर तेव्हा त्या ठिकाणी क्रियापदाचं कुठलं असं रूप आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही किंवा व्हर्बचा असा कुठला एक शब्द नाही, पर्टिक्युलर शब्द. जसं आपण गो कुठे वापरलं, प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलं. वेंट आपण पास्ट टेन्स मध्ये वापरलं, परंतु फ्युचर टेन्स मध्ये तसा एखादा शब्द आपल्याला वापरता येणार नाही. त्यासाठी आपल्याला काही वेगळे नियम आहेत, तर ते बघावे लागतील. ही विल गो टू स्कूल टुमॉरो. तू उद्या शाळेला जाईल. ऑल्दो
देर आर सेव्हरल डिफरंट वेज ऑफ इंडिकेटिंग फ्युचर ॲक्शन्स इन इंग्लिश. अशा प्रकारे काही अधिक गोष्टी आहेत ज्याच्या माध्यमातून आपण भविष्यातल्या ज्या घटना आहेत त्या इंग्रजीमधल्या अशा प्रकारे व्यक्त करू शकतो. वी डू नॉट मेक यूज ऑफ स्पेशल टेन्स फॉर दिस. आपण एखाद्या कुठल्या विशिष्ट अशा काळाचा त्या ठिकाणी किंवा वेगळ्या अशा काळाच्या आपण त्या ठिकाणी निर्मिती करत नाही किंवा वापर करत नाही. फॉर दिस पर्पज, या गोष्टीसाठी. वी यूज सम अदर मीन्स इन्स्टेड. आपण काही वेगळ्या माध्यमात त्या ठिकाणी वापरतो. देअरफॉर, instead of talking about the future tense, we will refer to different ways of showing future actions. त्यामुळे फ्युचर टेन्स बद्दल बोलण्याऐवजी आपण अशा कुठल्या माध्यम आहेत ज्याच्यामधून आपण भविष्यकाळातील क्रिया आपण दर्शवू शकतो त्यांच्याकडे आपण आपलं लक्ष वेधणार आहोत. दीज आर लिस्टेड बिलो. आणि त्या पुढील प्रमाणे आहेत. फ्युचर ॲक्शन शोन बाय विल ऑर शाल टुगेदर with the simple present tense form of the main verb. त्या ठिकाणी शाल आणि विलचा वापर करून आणि क्रियापदाचं रूप हे प्रेझेंट टेन्स मधलं वापरून आपण त्या ठिकाणी त्या मेन व्हर्बला त्या ठिकाणी वापरून आपण भविष्यकाळामधली क्रिया दाखवू शकतो. फ्युचर ॲक्शन शोन बाय गोइंग टू. गोइंग टू या उपपदाचा वापर करून त्या ठिकाणी आपण भविष्यातली क्रिया दर्शवू शकतो. फ्युचर ॲक्शन बाय शोन बाय यूज ऑफ प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. चालू वर्तमान काळाचा वापर करून आपण भविष्यातला जी होणारी क्रिया आहे ती सुद्धा दर्शवू शकतो. फ्युचर ॲक्शन शोन बाय द यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. साध्या वर्तमान काळाचा वापर करून सुद्धा आपण भविष्यकाळामधली जी क्रिया आहे ती दर्शवू शकतो. प्रेझेंट टेन्स. आता बघा, पहिले प्रेझेंट टेन्स आहे वर्तमान काळ. प्रेझेंट टेन्स फॉर्म्स इन इंग्लिश आर ऑफ 4 काइंड्स. प्रेझेंट टेन्सचे इंग्रजीमध्ये 4 उपप्रकार आहेत. द सिंपल प्रेझेंट टेन्स पहिला प्रकार आहे, त्यामधला साधा वर्तमान काळ. इन द सिंपल प्रेझेंट टेन्स द वर्ब इज युज्ड इन द स्टेम फॉर्म इफ द सब्जेक्ट इज प्लुरल. जर कर्ता हा अनेकवचनी असेल तर त्या ठिकाणी वर्ब हे स्टेम म्हणजे त्याच्या मूळ प्रकारामध्ये किंवा मूळ त्याचं जे रूप आहे त्यामध्ये लिहिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, वी ईट राईस. आता ईट या ठिकाणी स्टेम फॉर्म आहे, परंतु अशोक ईट्स राईस. आता या ठिकाणी ईट या क्रियापदाला यस हे प्रत्यय लागलेला आहे. त्याचं कारण अशोक हे जे एक कर्ता आहे हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ही, शी, इट कुठलंही नाव आणि कुठलंही रिलेशन जर कर्ता म्हणून वापरलेलं असेल तर त्या ठिकाणी क्रियापदाला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये यस प्रत्यय लागते. त्यामुळे त्या ठिकाणी स्टेम फॉर्म इट या शब्दाला, इट या व्हर्बला यस हे प्रत्यय लागलेले आहे. दे लव्ह चॉकलेट्स. त्या ठिकाणी पाहता कर्ता प्लुरल आहे, त्यामुळे जे स्टेम फॉर्म ऑफ द व्हर्ब आहे लव्ह, LOVE, तर ते मूळ स्वरूपात राहिलेलं आहे. परंतु नंतरच्या वाक्यात शी लव्हज चॉकलेट्स, त्या ठिकाणी शी हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असल्यामुळे, थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन असल्यामुळे त्या ठिकाणी क्रियापदाला यस हे प्रत्यय लागलेलं आहे. त्यामुळे स्टेम फॉर्म ऑफ लव्ह प्लस यस असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आता आपण वळूया यूज ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स. साध्या वर्तमान काळाचा वापर कुठे कसा करावा त्याबद्दल आपण माहिती बघूया. द सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज्ड टू रेफर टू एक्सटर्नल ट्रूथ्स, थिंग्स दॅट आर ऑलवेज ट्रू ऑर बिलीव्ड टू बी ट्रू. याचा अर्थ असा, जे त्रिकालवादी सत्य आहेत किंवा ज्या गोष्टी कधीही बदलत नाहीत त्यांच्याबद्दल जर बोलायचं असेल तर आपण साध्या वर्तमान काळाचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ, द सन रायझेस इन द ईस्ट.
आता हे त्रिकालवादी सत्य आहे की सूर्य हा पूर्वेकडूनच उगवतो. त्यामुळे त्या ठिकाणी जेव्हा हे सांगायचं असतं की सूर्य पूर्वेकडून उगवतो तेव्हा आपल्याला द सन रायझेस इन द ईस्ट असं म्हणावं लागेल. आणि हे आहे फॉर्म आहे, हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. द सन सब्जेक्ट, रायझेस वर्ब, इन द ईस्ट ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. नंतर पहा हायड्रोजन इज लायटर दॅन एअर. आता हे सुद्धा त्रिकालवादी सत्य आहे की हायड्रोजन हा जो एलिमेंट आहे हा ऑक्सिजन पेक्षा कसा असतो, वजनाने हलका असतो. तर हवेपेक्षा तो असतो हलका, हायड्रोजन हा एलिमेंट. तर त्यामुळे हायड्रोजन इज वर्ब आहे, लायटर दॅन द एअर, लायटर दॅन एअर हा झाला ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हायड्रोजन हा हवेपेक्षा हलका आहे. आर्टरीज कॅरी ब्लड फ्रॉम द हार्ट टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. धमन्यांच्या माध्यमातून रक्त जे आहे सर्व वाहिन्यांपर्यंत पोहोचवलं जातं. हार्ड वर्क लीड्स टू सक्सेस. श्रमाने यश साध्य केलं जातं. तर अशा प्रकारे जे त्रिकालवादी सत्य आहेत किंवा ज्या कुठेही बदलत नाहीत ज्या गोष्टी, त्यांच्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. द सिंपल प्रेझेंट टेन्स इज ऑल्सो यूज टू रेफर प्रेझेंट ट्रूथ्स, द थिंग्स दॅट आर ट्रू ॲट द प्रेझेंट टाइम बट मे नॉट बी ट्रू इन द फ्युचर. साध्या वर्तमान काळाचा वापर हा सद्यस्थितीत सत्य असलेल्या गोष्टींसाठी सुद्धा केला जातो, परंतु त्या गोष्टी उद्याला भविष्यामध्ये सत्य असतीलच असं नाही. परंतु सध्याच्या स्थितीत त्या जर सत्य असतील तर त्यांच्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मुंबई इज द बिझनेस कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आता या ठिकाणी मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु उद्या जर एखाद्या केंद्रीय सरकारने हा निर्णय बदलण्याचा किंवा महाराष्ट्र सरकारने हा निर्णय बदलला, मुंबईच्या ऐवजी आपण नागपूरला केलं किंवा आणखी दुसऱ्या शहराला केलं, पुण्याला केलं, तर असं होऊ शकतंय. परंतु आज सत्य परिस्थिती ही आहे की मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा आपण साध्या वर्तमान काळाचा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करू शकतो. माय ब्रदर वर्क्स इन द रबर फॅक्टरी. रवी स्टेज विथ हिज अंकल अँड आंट. आता या तिन्ही वाक्यांमध्ये सद्यस्थितीमध्ये असलेले सत्य गोष्टी यांच्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर करताना आपण बघितला. द नेक्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज टू रेफर routine or habitual activity, actions that are performed regularly or every day. नंतरचा वापर जो आहे साध्या वर्तमान काळाचा किंवा सिंपल प्रेझेंट टेन्सचा, तो अशा प्रकारचा आहे की आपल्या दैनंदिन जीवनामधल्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी आपण दररोज करतो तर त्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, हरी गेट्स अप ॲट 6 AM. He brushes his teeth and drinks a glass of milk. Then he takes a bath and puts on his school uniform. He leaves the house at 7 AM and waits outside his house for the school bus. After lessons, he plays football or cricket with other children. He returns home at 4:30 PM, takes off his uniform and goes out again to play with his friends. आता वरील या पूर्ण उतार्यामध्ये हरी नावाच्या मुलाची दैनंदिनी सांगितलेली आहे. तो दररोज काय करतो आणि त्या प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म त्या ठिकाणी त्यांनी सिंपल प्रेझेंट टेन्सचा मेंटेन केलेला आहे, कारण की त्याच्या त्या दररोजच्या जीवनामधील रोजच्या त्या गोष्टी आहेत, त्याच प्रकारे तो रोज त्या सगळ्या गोष्टी करतो. फर्दर द सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज टू डिस्क्राईब ऑब्जेक्ट, प्लेसेस, पीपल एटसेट्रा. नंतरचा जो वापर आहे त्यामध्ये वस्तू, स्थळ, व्यक्ती यांच्याबद्दल माहिती देताना किंवा वर्णन करताना सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, अ प्रेशर कुकर इज अ मेटल व्हेसल विथ टाईट फिटिंग लीड थ्रू विच
स्ट्रीम कॅन नॉट एस्केप. आता या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे प्रेशर कुकर नावाचा, त्याच्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. तर तो कशा प्रकारे कार्य करतो, तो कशा प्रकारचा असतो, तर हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. द लीड हॅज अ टायनी ओपनिंग कॉल्ड अ व्हेंट ओव्हर विच अ व्हॉल्व सिट्स. प्रेशर कुकर हेल्प्स अस टू कुक फूड क्विकली. या ठिकाणी त्याच्याबद्दल माहिती सांगताना सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे. नंतरचा पुन्हा एक पॅसेज आहे. द न्यू मारुती सुझुकी स्विफ्ट हॅज 4 सिलेंडर 1300 cc engine which produces 83 bhp. It has independent suspension on all 4 wheels and runs 14 km on a liter of petrol. The car cost 4.2 lakh in Thiruvananthapuram. आता या ठिकाणी त्यांनी मारुती सुझुकी स्विफ्ट बद्दल माहिती सांगितलेली आहे. त्यासाठी त्यांनी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे. The thief who was arrested by the police is about 165 centimeter in height. He has large eyes and brown hair and he weighs about 75 kg. There is long scar on the left side of his face. आता या ठिकाणी चोराचं वर्णन करताना सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे. परंतु पहिलं जे वाक्य आहे द थीफ हू वॉज अरेस्टेड बाय द पोलीस, हे सांगताना त्या ठिकाणी त्यांनी साध्या भूतकाळाचा वापर केलेला आहे. परंतु पुढचं जे वर्णन त्या चोराचं आहे, त्याची हाईट किती, त्याचे आईज, त्याचे डोळे किती, त्याचं वजन किती, त्याच्या चेहऱ्यावरचा कुठला मार्क आहे, हे सांगताना त्यांनी साध्या वर्तमान काळाचा वापर केलेला आहे. The simple present tense is also used to describe or demonstrate an action or activity which is in progress or going on at the present time. आणि सद्यस्थिती सुरू असलेली गोष्ट सांगण्याकरिता सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, शोएब अख्तर बोल्स, तेंडुलकर हिट्स द बॉल टुवर्ड्स द स्क्वेअर लेग बाउंड्री. आता त्या ठिकाणी लाईव्ह कॉमेंट्री करताना सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे. हिअर इज द सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज टू टॉक अबाउट अन ॲक्शन विच ॲक्च्युअली इन प्रोग्रेस ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग. त्या ठिकाणी बोलताना, सद्यस्थितीत बोलताना ज्या घटनांचं वर्णन केलं जातं त्या ठिकाणी साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो. यू कॅन सी दॅट द एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम द रनिंग कॉमेंट्री ऑन अ क्रिकेट मॅच. वरील एक्झाम्पल हे रनिंग कॉमेंट्री करताना क्रिकेट मॅचची घेतलेलं आहे. हावेवर वी यूज प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स मोर ऑफन फॉर दिस पर्पज. आपण या परिस्थितीमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स जास्तीत जास्त प्रमाणात वापरतो. परंतु यू कॅन ऑल्सो सी ऑन टेलिव्हिजन, फॉर एक्झाम्पल, वेन अन एक्सपर्ट टीचेस द व्ह्युअर्स हाऊ टू कुक अ डिश. जेव्हा एखाद्या कुकरी शोमध्ये एक कुक लोकांना जेवण कसं बनवायचं किंवा एखादा पदार्थ कसा बनवायचा ते सांगतो, तेव्हा कुठला काळ वापरतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. फॉर एक्झाम्पल, टुडे आय विल शो यू हाऊ टू मेक फिश करी. पहिलं वाक्य हे फ्युचर टेन्स मध्ये आहे. तुम्हाला आता मी शो करेन, दाखवेन. फर्स्ट स्टेप, आय चॉप सम ओनियन्स अँड फ्राय देम इन ऑइल अंटिल दे आर ब्राऊन. हे वाक्य त्यांनी साध्या वर्तमान काळात म्हटलेलं आहे. देन ॲड सम करी पावडर टू द ओनियन्स अँड हीट द मिक्सचर ओव्हर अ फ्लेम, लो फ्लेम. देन पुट इन. अशा प्रकारे हे या ठिकाणी साधा वर्तमान काळ त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. काही एक्सरसाइजेस यासाठी यांनी या ठिकाणी प्रॅक्टिस करिता काही त्यांनी वाक्य दिलेले आहेत. ते आता सांगितलेले जे काही नियम आहेत त्या नियमांना अनुसरूनच आहेत. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. इन केस काही डिफिकल्टी आलीच तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. टिल देन, गुड बाय, थँक्यू.